आज आपण मुलांनो शेतीचं व्यापारीकरण व त्याचे परिणाम काय हा घटक पाहणार आहोत. भारतामध्ये प्राचीन काळी जमीन गावाच्या मालकीची असे, मात्र खरेदी विक्री होत नसे. धान्याच्या मोबदल्यात गावातील व्यावसायिक कारागिरांच्या गरजा भागवल्या जात असत. इंग्रजांच्या व्यापारी दृष्टिकोनाचा फटका भारताच्या कृषी अर्थव्यवस्थेवर झालेला आपल्याला दिसून येतो. भारत ही कच्चा माल पुरवणारी इंग्रजांची बाजारपेठ बनली. पुढे मोठ्या प्रमाणावर शेतीचं व्यापारीकरण घडून आलेलं दिसून आहे. म्हणजे व्यापारीकरण शेतीचं दृष्टिकोनातून शेती होऊ लागलेली आपल्याला दिसून येईल. या शेतीचे व्यापारीकरणाचा अर्थ आपण बघणार आहोत. ब्रिटिशांनी भारतात व्यापारीकरणास प्रारंभ केला. शेतीचे व्यापारीकरण म्हणजे शेतीला व्यावसायिक दृष्टिकोन प्राप्त होणे, शेतीतून जास्तीत जास्त उत्पन्न घेणे, शेती उदरनिर्वाह करता न करता व्यावसायिकासाठी करणे म्हणजे व्यापारीकरण होय. धान्य पिकापेक्षा नफा नगदी पिकांना अधिक महत्त्व प्राप्त झालेलं आपल्याला दिसून आहे. व्यापारीकरण पिकाचं वर्गीकरण कशा पद्धतीने केलेलं आपल्याला दिसून येतं. कच्चे रेशमी हा एक त्याचा प्रकार असलेला आपल्याला वर्गीकरण केलेलं आपल्याला दिसून येईल. नीळ 1780पर्यंत कॅरिबियन वसाहतीतून नीळ मिळत असे, म्हणजे निळीचं उत्पादन घेतलं गेलेलं आपल्याला दिसून येईल. वेगवेगळ्या पिकांचं वर्गीकरण केलेलं आपल्याला दिसून येतं. कापूस पश्चिम व मध्य भारतात तो मोठ्या प्रमाणात पिकवला जात असत. कापसाला कच्चा माल भारतामध्ये जास्त पिकवणं आणि हाच कच्चा माल पुन्हा परदेशात पाठवला जात असायला आपल्याला दिसून येईल. म्हणजे व्यापारीकरणाची प्रक्रिया इंग्रज राजवटीच्या काळामध्ये सुरू झालेली आपल्याला दिसून येते. सन 1800मध्ये परदेशी कापसाला मोठी मागणी, म्हणजे कच्चा माल कापसाला मोठ्या प्रमाणात मागणी असलेल्या आपल्याला दिसून येईल. यावरून आपल्याला असं दिसून येईल की व्यापारीकरणाची प्रक्रिया पिकाचं वर्गीकरण हे मोठ्या प्रमाणात झालेलं आपल्याला दिसून येईल. म्हणजे जास्तीत जास्त फायद्याची शेती, व्यापारीकरणाची शेती या दृष्टिकोनातून इंग्रजांनी त्याकडे पाहिलेलं आपल्याला दिसून येतं. 1860मध्ये मुंबईत कापड गिरण्या सुरू झाली. म्हणजे कापड गिरणी दमट हवामान, पोषक हवामान असलेलं आपल्याला दिसून येईल आणि अशा ह्याच्यामध्ये मुंबईत कापड गिरण्या सुरू झालेल्या दिसतात. अपूचा व्यवसाय, ब्रिटिश चीनमध्ये निर्यात केली जातात. अपूचं व्यसन ब्रिटिशांनी चीनी लोकांना लावलेलं आपल्याला दिसून येतं. म्हणजे चीनी लोक हे शांततावादी असलेलं आपल्याला दिसून येतं. परंतु अपूच्या या व्यसनाच्या आहारी गेल्याने सोनं नाणं विकून चीनी लोकांनी हे अपूचं व्यसन पुरवलेलं आपल्याला दिसून येतं. अशा पद्धतीने वेगळे वर्गीकरण व्यापारी शेतीचं केलेलं आपल्याला दिसून येईल. या शेतीच्या व्यापारीकरणाची कारणे काय होती? आपल्याला पहिलं कारण सांगता येईल की इसवी सन 1861चे अमेरिकन युद्ध झालेलं आहे. म्हणजे अमेरिकन युद्ध, या युद्धाच्या ह्याच्यातून शेतीचं व्यापारीकरण बघा, उत्तर अमेरिका आणि दक्षिण अमेरिका असे दोन अमेरिकेमध्ये दक्षिण अमेरिका ही उद्योगपतीचा वर्ग असलेला आपल्याला दिसून येईल आणि उत्तर अमेरिकेमध्ये शेती मोठ्या प्रमाणात केली जात असत आणि ह्या शेतीतून जास्त गुलाम तिथं म्हणजे बाळगले गेलेले आपल्याला दिसून येतात. म्हणजे 1861चं जे युद्ध झालेलं अमेरिकन युद्ध हे व्यापारी शेतीच्या ह्याच्यातूनच झालेलं आपल्याला दिसून येईल असंही म्हणता येईल. दुसरा मुद्दा शेती व्यापारीकरणात दुसरं कारण सुएझ कालव्याची निर्मिती. सुएझ कालवा पाण्याची निर्मिती, पिकासाठी आवश्यक असणारे कालवे हे सुएझ कालव्याची निर्मिती आपल्याला झालेली दिसून येईल. मुंबई ते लंडन, मद्रास लंडन असा या कालव्यातून प्रवास केला गेलेला आपल्याला दिसून येईल. म्हणजे दळणवळणाची सुविधा याच्यातून निर्माण झालेली दिसून येते. म्हणजे भांडवल, दळणवळण आणि माल, आपला सहज माल या कालव्याच्याद्वारे सहज पाठवता येऊ लागलेला आपल्याला दिसून येईल. दळणवळण वाहतुकी साधनामध्ये प्रगती झालेली आपल्याला दिसून येईल. रेल्वे वाहतूक असेल, दळणवळणाच्या सुविधा असतील, रस्ते असतील, समुद्रमार्ग व्यापार, अंतर्गत व्यापार, बाह्य व्यापार अशा पद्धतीने दळणवळणाच्या सुविधा
म्हणजे तयार झालेल्या मालाला आ, बाजारपेठेमध्ये विकण्यासाठी दळणवळणाच्या सुविधा निर्माण झालेल्या आपल्याला दिसून येतात. म्हणजे शेतीचे व्यापार करण्याची ही वेगळी कारणे असलेली आपल्याला दिसून येतात. विनिमयासाठी वस्तूऐवजी पैशाचा वापर. बघा, प्राचीन काळात थोडं आपण गेलो तर प्राचीन काळामध्ये विनिमयाचं माध्यम काय? वस्तू द्यायची आणि वस्तूच्या स्वरूपातच वस्तू दिली जात असायची. परंतु शेतीच्या व्यापारीकरणाचा हा एक कारण म्हणजे वस्तूऐवजी पैशाचा वापर, विनिमयाचा वापर होऊ लागलेला आपल्याला दिसून येईल. म्हणजे एखादी वस्तू घ्यायची असलं तर त्या वस्तूच्या मोबदल्यात पैसा मोजावा लागत असलेला आपल्याला दिसून. म्हणजे इंग्रज राजवटीच्या काळामध्ये शेतीच्या व्यापारीकरणासाठी पोषक अशी परिस्थिती तयार झालेली आपल्याला दिसून येईल आणि वस्तू विनिमयाऐवजी पैशाचा वापर अधिकाधिक होऊ लागलेला आपल्याला दिसून. ॲडम स्मिथचा वेल्थ ऑफ नेशन हा ग्रंथ फार उपयुक्त असलेला आपल्याला दिसून येईल. नंतर शेतीच्या व्यापार करण्याचं पुढचं कारण आहे शेतकऱ्यांचा कर्जबाजारीपणा. शेतकरी म्हणजे घाम घालणारा, कष्ट करणारा, शेतीत राबणारा, त्याला शेतकरी असं म्हणूया आपण. आणि शेतकरी हा पारंपरिक पद्धतीने शेती करू लागलेला आपल्याला दिसून येते. पण हळूहळू मध्ययुगाच्या नंतर इंग्रज राजवटीच्या काळामध्ये शेतकरी पारंपरिक शेती करायला कमी पडला आणि तो कशाकडे वळला आहे तर व्यापारी शेतीकडे तो वळालेला आपल्याला दिसून येतं. म्हणजे व्यापारी शेती म्हणजे काय तर आधुनिक पद्धतीची शेती, वेगळ्या पद्धतीची शेती, पैशाची शेती म्हणूया. पैशाची शेती म्हटलं तरी काय वावगं ठरणार नाही. म्हणजे वेगवेगळी व्यापारी पिकं शेतकरी घेऊ लागला आणि एका बाजूला व्यापारी पिकं मग नीळ असेल, तंबाखू असेल, कापूस असेल, अशा पद्धतीचं ऊस असेल, अशा पद्धतीचे तो पिकं घेऊ लागला आणि अन्नधान्याकडे तो त्याचं दुर्लक्ष झालेलं आपल्याला दिसून येते. म्हणजे एका बाजूला अन्नधान्य वाढवायला पाहिजे होते, कर्जबाजारी झाला, शेतीमध्ये उत्पादन निघालं नाही, तो व्यापाराकडे झुकल्यामुळे व्यापारी दृष्टिकोनातून त्याच्यातून त्याला फायदा मिळण्याऐवजी तोटाच होत गेला. त्यामुळं शेतकरी हा कर्जाच्या खाईमध्ये ओढला गेलेला आपल्याला दिसून येईल. शेतकरी हा कर्जबाजारी बनला. म्हणजे कर्ज काढून तो व्यापारी पिकं तो घेऊ लागलेला आहे आणि त्याच्यातून त्याला प्रॉफिट मिळण्याऐवजी तोटा होत गेलेला आपल्याला दिसून येईल. हे एक त्याच्या व्यापारीकरणाचं आपल्याला कारण सांगता येईल. शेती उत्पन्नाबाबत शेतकऱ्यांचा कल. म्हणजे शेती उत्पन्नाबाबत शेतकऱ्यामध्ये काय कल आहे, शेतकरी कसा म्हणजे कोणतं पीक घ्यावं अशी द्विधी अवस्था निर्माण झालेली आपल्याला दिसून येईल. म्हणजे शेती उत्पादनामध्ये त्यांच्यामध्ये प्रबोधन होणं गरजेचं होतं. प्रबोधन झालं असतं तर कदाचित शेती उत्पादनामध्ये त्यांना कोणतं पीक घ्यावं, कसं घ्यावं, कुठं हवामान कसं आहे याबाबतचा माहिती त्यांना मिळाली असती. परंतु तशी माहिती मिळाली नाही. मग शेतकऱ्यांचा वेगळ्या उत्पन्नाबाबत कोणतं कल हे असलेलं आपल्याला दिसून. म्हणजे उत्पादनं कशा पद्धतीचं घ्यावं, कुठलं उत्पादन घ्यावं, कुठल्या हवामानात उत्पादन घ्यावं हे कळण्याचे झाले. म्हणजे वेगळे शेतीच्या व्यापारीकरणासाठी वेगळे अनुकूल घटक असे तयार झालेले आपल्याला दिसून येतात आणि त्या पद्धतीने शेतीचं व्यापारीकरण झालेलं आपल्याला दिसून येईल. या शेतीच्या व्यापारीकरणाचे परिणाम काय झाले? एका बाजूला कारण आहे तर दुसऱ्या बाजूला परिणाम. मग परिणाम काय झाले तर व्यापार पिकाच्या उत्पादनात वाढ. म्हणजे व्यापारी जी पिकं घेऊ लागलेला होता शेतकरी, त्या पिकाच्या ह्याच्या उत्पादनामध्ये वाढ होऊ लागलेली. म्हणजे जास्तीत जास्त उत्पादन झालेलं आहे. त्या जास्तीत जास्त उत्पादनाच्या ह्याच्यात त्यांना जास्तीत जास्त भाव मिळणं गरजेचं होतं. परंतु जास्तीत जास्त भाव मिळालेला दिसून येत नाही. जास्त फायदा हा इंग्रजी व्यापाऱ्यांना झालेला आपल्याला दिसून येतो. त्याचा हा एक परिणाम. व्यापारी गट जत्ता तयार झालेला आपल्याला म्हणजे हा कच्चा माल व्यापारी, इंग्रज व्यापारी, परदेशी व्यापारी घेत असलेला आपल्याला दिसून येतात. म्हणजे तो कमी भावाने, कमी किमतीने पाडून मागून ते घेत असलेले आपल्याला दिसून येतं. म्हणजे ह्याचा हा शेतीच्या व्यापारीकरणाचा एक परिणाम सांगता येईल. व्यापारात वाढ. व्यापार म्हणजेच प्रॉफिट. म्हणजे भांडवलदार बघा, युरोपियन बाजारपेठ ही भांडवली बाजारपेठ असलेले आपल्याला दिसून येईल. म्हणजे इंग्रज आले ते व्यापाराच्या हेतूनेच आले होते. या व्यापार संधी द्या आम्हाला व्यापारासाठी. मग वेगळा व्यापार हिंदुस्थानात येऊन वेगळ्या ठिकाणी त्यांनी व्यापाराला चालना दिली. व्यापार थाटलेला दिसून येतो. हळूहळू व्यापारावर त्यांनी राजकीय क्षेत्रही काबीज केलेलं आपल्याला दिसून येतं. म्हणजे व्यापारामध्ये त्यांनी हळूहळू जम बसवलेला दिसतो. त्यामुळं भारतीय शेतीचे व्यापारीकरणाचे वेगळे तोटे झाले दिसून येतात, वेगळे परिणाम झाले दिसून येतात. भारतीय शेतकरी हा बाजूला गेलेला दिसून येतो.
नंतर औद्योगिकरण म्हणजे उत्पादनात झालेली वाढ. 1750 ते 1850 हा औद्योगिक क्रांतीचा कालखंड मानला गेलेला आहे. म्हणजे या शेतीच्या व्यापारीकरणाच्या अगोदरची परिस्थिती आपण जर बघितली तर भारत हा कृषीप्रधान देश आहे आणि ह्या कृषीप्रधान देशामध्ये खेडी ही स्वयंपूर्ण असलेली आपल्याला दिसून येईल. म्हणजे अर्थव्यवस्था ह्या खेड्यावर अवलंबून असलेली आपल्याला दिसून येईल. परंतु औद्योगिक क्रांतीच्या नंतर ही सगळी स्वयंपूर्ण खेडी काय झाली, ओस पडलेली आपल्याला दिसून येतात. म्हणजे उत्पादनात औद्योगिक क्रांती झाली, कारखानदारी आली, उत्पादनात यांत्रिक मानव आला आणि या यांत्रिक मानवाच्या ह्याच्यामध्ये उत्पन्नात अधिक वाढ होत गेलेली आपल्याला दिसून येते. 1853 मुंबईमध्ये पहिली कापड गिरणी सुरू झालेली आपल्याला दिसून येते. म्हणजे कापडाच्या ह्याच्यामध्ये इंग्रजांनी, ब्रिटिशांनी आपला जम बसवला. पहिले कंपनी थाटलेली आपल्याला दिसून येते. कंपनी हळूहळू थाटत त्यांनी कच्चा माल गोळा केलेला आणि कच्चा माल ह्याच्यात कंपन्या उभारलेल्या दिसून. म्हणजे औद्योगिकरणाचा हे एक परिणाम आज झालेला आपल्याला दिसून येईल. नंतर पुढचा परिणाम सांगता येईल आपल्याला, ग्रामीण भागातील कर्जबाजारीमध्ये वाढ. म्हणजे ग्रामीण भागाची अर्थव्यवस्था ही ग्रामीण ह्याच्यावर आधारलेली आपल्याला दिसून येते. मग कुटीर उद्योग असेल, हस्त उद्योग असेल, कलाकुसर असतील, कुशल कामगार असेल, ह्या ग्रामीण भागातील ही जे कुशल कसबी कारागीर होते, हे कसबी कारागिराच्या ह्याच्यावर गाव चालत असायचं. परंतु औद्योगिकरणाचा फटका असा झाला की या गावावर अवकाळा पसरलेले आपल्याला दिसून येते. म्हणजे शेतकरी त्याचा जो व्यवसाय असेल कारागिराचा, तो व्यवसाय ठप्प झाला. कारखानदारी आली आणि कारखानदारी वेगळे माल तयार होऊ लागलेला आपल्याला दिसून येते. म्हणजे त्यांनी जे उत्पादन घेतलेले, त्याच्या ज्या वस्तू तयार केल्या, त्या वस्तूला बाजारपेठ मागणी पाहिजे. कर्ज काढलेलं आहे, ते कर्ज फेडण्याची ताकद त्यांच्यामध्ये राहिलेली दिसून येत नाही. त्यामुळं हळूहळू उत्पादन होते, पण उत्पादनाला उठाव होणं गरजेचं होतं, परंतु उठावच होत नसायचा. त्यामुळं ग्रामीण भागातील कर्जबाजारीपणा अधिक वाढ झालेली आपल्याला दिसून येते. म्हणजे छोटे मोठे उद्योजक म्हणूया ग्रामीण भागातले, ह्या छोटे मोठे उद्योग कर्ज काढून कर्जबाजारी झालेले आपल्याला दिसून येतात. त्यांच्या मालाला उठाव होणं गरजेचं होतं. तसं झालेलं दिसत नाही. कशामुळं? तर औद्योगिकरणाचा फटका या ग्रामीण अर्थव्यवस्थेवर झालेला आपल्याला दिसून येतं. नंतर अन्नधान्याची टंचाई. शेतीच्या व्यापारीकरणाचा पुढचा परिणाम काय? अन्नधान्याची टंचाई. म्हणजे पारंपरिक पद्धतीने शेतीमध्ये वेगळी पिकं घेणं गरजेचं आहे. अन्नधान्याचे पिकं घेणं गरजेचं होतं. मग ज्वारी असेल, बाजरी असेल, गहू असेल, अशा वेगळ्या पद्धतीची पिकं घेणं आवश्यक होतं. परंतु घेतलेलं नाही. शेतकरी कशाकडे वळला आहे? तर व्यापारी शेतीकडे तो वळालेला दिसतो. मग व्यापारी शेतीकडे तो वळला आहे. व्यापारी शेतीतून फायदा व्हायचा तोटाच होत गेलेला आपल्याला दिसतो. त्यामुळं एका बाजूला अन्नधान्याची टंचाई निर्माण झालेली, रोगराई निर्माण झालेली, दारिद्र्य निर्माण झालेलं आहे आणि कापूस, ऊस, नीळ, तंबाखू या व्यापारी पिकाकडे ते अधिक वळलेले आपल्याला दिसून येतात. भूमिहीन शेतकऱ्यांमध्ये वाढ. भूमिहीन म्हणजे मजूर शेतकऱ्यांमध्ये वाढ झालेली आपल्याला. शेती गेली म्हणून राहिला तो भूमिहीन राहिलेला आहे. त्याच्या हाताला कामच राहिलेलं नाही. त्याला दुसऱ्याच्या शेतावर काम करावं लागलेलं आपल्याला दिसून येते. म्हणजे शेतीच्या व्यापारीकरणाचे अनेक परिणाम या भारतीय अर्थव्यवस्थेवर, समाजावर झालेले आपल्याला दिसून येतात. शेतकरी हा बोडका झालेला आपल्याला दिसून येतं. उजाड झालेला आपल्याला दिसून येईल. का? तो भूमिहीन झालेला आहे. का? तर सगळी शेती त्याच्या हातातून गेलेली, जाऊ लागलेली आपल्याला दिसून येते. हा एक मोठा परिणाम सांगता येईल आपल्याला. भारतातील परंपरागत अर्थव्यवस्था कोलमडली. भारतातील अर्थव्यवस्था ही कारागिरीच्या ह्याच्यावर, कुटीर व्यवसायावर आधारलेली आपल्याला दिसून येईल. भारतीय अर्थव्यवस्था, शेती हा महत्त्वाचा कणा असलेला आपल्याला दिसून येईल. आणि या भारतातील परंपरागत जी व्यवस्था होती, ही व्यवस्था काय झालेली? बंद झाली, पडलेली आपल्या दिवशी. अशा पद्धतीने वेगळे शेतीच्या व्यापारीकरणाचे वेगळे, एका बाजूला फायदे असले तर दुसऱ्या बाजूला त्याचे तोटे असलेले आपल्याला दिसून येतात. अशा पद्धतीने आपण या शेतीच्या व्यापारीकरणाचं महत्त्व म्हणूया. शेतीच्या व्यापारीकरणाविषयी आपण माहिती घेतलेले. आज आपण आता पुढचं प्रकरण जे आहे, तिसरं प्रकरण आपण बघणार आहे, उद्योग, इंडस्ट्रीज. म्हणजे एखादा उद्योग थाटायचा म्हटलं की आपल्याला, छोटा मोठा उद्योग थाटायचा म्हटलं तरी आपल्याला भांडवल, पैसा असल्याशिवाय आपल्याला उद्योग थाटता येणार नाही. म्हणजे 18व्या शतकामध्ये इंग्लंडमध्ये औद्योगिक क्रांती झाली.
म्हणजे या 18व्या शतकामध्ये इंग्लंडने या औद्योगिक क्रांतीचा अधिक पुरेपूर उपयोग करून घेतलेला दिसतो. इंग्लंड हे दर्यावर्दी राष्ट्र असल्यामुळं आणि पैशाचा विनियोग त्यांनी कारखानदारी थाटण्यासाठी उपयोग करून घेतलेला दिसून येते. त्याचबरोबर भारतीय व्यवसायाचे उद्योगाचे खच्चीकरण करण्यासाठी केलेला दिसतोय. यामुळे प्राचीन भारतीय उद्योग गृहउद्योग लयाला गेलेले दिसून म्हणजे प्राचीन भारतीय उद्योगावर या इंग्रजी राजवटीचा अर्थव्यवस्थेचा उद्योगाचा मोठ्या प्रमाणावर परिणाम झालेला आपल्याला दिसून येतो आणि यातूनच अनौद्योगिकरणाची प्रक्रिया सुरू झालेली आपल्याला दिसून येते. दळणवळणाचा विकास ही झाल्याने नवनवीन उद्योगांना चालना मिळाली. इसवी सन 1853 साली सुएझ कालव्याची निर्मिती झाली. देश बाजारपेठा एकमेकांच्या जवळ आल्याने भारतात परकीय व्यापारात चालना मिळाली. रेल्वे जहाज उद्योग यांना गती मिळालेली आपल्याला दिसून येते. भारतात भांडवलदार उद्योगपतींचा उदय होऊन अनौद्योगिकातून आधुनिक पर्वास सुरुवात झालेली आपल्याला दिसून येते. औद्योगिक विकासाला चालना देण्यासाठी ब्रिटिश शासनाने भारतात हस्तउद्योग कुटीर उद्योग बंद पडून अनौद्योगिक प्रक्रिया सुरू झालेली आपल्याला दिसून येते. म्हणजे या औद्योगिकरणाचा अर्थ काय हे आपण जाणून घेणे फार महत्त्वाचे आहे. अनौद्योगिकरण इंडस्ट्रियलायझेशन याचा अर्थ उद्योगांचा विनाश घडून येणे. प्राचीन काळापासून ते मध्ययुगाच्या उत्तरार्धापर्यंत भारतीय मालास जागतिक बाजारपेठेत मोठी मागणी होती. हस्तउद्योग कुटीर उद्योग इत्यादी म्हणजे मोठ्या प्रमाणात उद्योगाला प्राचीन काळामध्ये मागणी असलेली आपल्याला दिसून येते. परंतु मध्ययुगाच्या उत्तरार्धानंतर भारतीय मालाला उठाव ठप्प झालेला आपल्याला दिसून येतो. बाजारपेठेत त्याला मागणी होती परंतु नंतरच्या काळात हळूहळू ही मागणी बंद झालेली आपल्याला दिसून येते. ईस्ट इंडिया कंपनी येण्याच्या अगोदरपर्यंत कारागीर दर्जेदार वस्तू बनवत असत. मात्र 1757 नंतर ब्रिटिश सत्तांतरानंतर परिस्थिती बदललेली दिसून येते. स्वतःच्या फायद्यासाठी इंग्लंडने आपल्या उद्योगांना पोषक धोरण राबवलेलं दिसून येते. म्हणजे अशा त्या पद्धतीने जे सांगता येईल. अनौद्योगिकरणाची कारणे काय आहेत? ब्रिटिशांचे स्वार्थी धोरण म्हणजे ब्रिटिश हे दर्यावर्दी राष्ट्र आहे. डू ऑर डाय डिवाइन रूल म्हणजे ब्रिटिशांनी आपली स्वार्थी नीती त्यांनी वापरलेली आहे. मग व्यापाराच्या दृष्टिकोनामुळे कोणतं व्यापारी कोणतं पीक घ्यावं कोणती वस्तू तयार करावी याकडे चाणाक्ष असलेला आपल्या व्यापारी दृष्टिकोनातून त्यांनी आपलं व्यवसायाचं स्वरूप त्यांनी बदललेलं आपल्याला दिसून येते. कच्च्या मालाची उपलब्धता म्हणजे भारत ही कच्च्या मालाची हुकमी बाजारपेठ असलेली आपल्याला दिसून येते. म्हणजे अनौद्योगिकरणाची वेगळी कारणे आपल्याला सांगता येईल. कच्चा माल उपलब्धता मग भारत हिंदुस्थानात वेगळी कच्चा माल. मग उदाहरण द्यायचं झालं तर कापसाचे मोठ्या प्रमाणात मळे असलेले आपल्याला दिसून येतात. पश्चिम महाराष्ट्रामध्ये कापूस जास्त मोठ्या प्रमाणात पिकवला जात असत आणि या कच्चा माल हिंदुस्थानातून परदेशात पाठवला जात असा आणि परदेशी कंपनीमध्ये तो माल काय केला जात असायचा तयार केला जात असायचा आणि तयार झालेलं माल कापड परत ते हिंदुस्थानामध्ये पाठवलं जात असत. म्हणजे जास्तीत जास्त किमतीने त्याला कर लादून तोच माल आपल्या हिंदुस्थानात येऊन भारतीय लोक ते घेत असत. म्हणजे कच्च्या मालाचे सहजपणे कमी किमतीत त्यांना फायदा होत असलेला आपल्याला दिसून येईल. म्हणजे अनौद्योगिकरणाची वेगळी कारणे आपल्याला एक सांगता येतील. युरोपियन औद्योगिक क्रांती म्हणजे औद्योगिक क्रांती म्हणजे बदल यांत्रिक मानव औद्योगिकरणाची प्रक्रिया सुरू झालेली आहे. 1750 ते 1850 हा औद्योगिक क्रांतीचा कालखंड मानला गेला आहे. म्हणजे युरोपियननी औद्योगिक क्रांतीवर भर दिलेला आपल्याला दिसून येतो. त्याच बाजूला दुसऱ्या बाजूला आपण विचार केला तर औद्योगिक क्रांतीच्या अगोदरची परिस्थिती प्राचीन काळात मध्ययुगामध्ये भारत अर्थव्यवस्था ही ग्रामीण व्यवस्था म्हणून ओळखली जात असायची. म्हणजे लोक एकमेकांच्या ह्याच्या वस्तू विनिमयाच्या माध्यमातून वस्तू खरेदी करत असलेल्या आपल्याला दिसून. पण औद्योगिकरणानंतरही सगळे व्यवसाय उद्योग त्यांचे काय झाले ठप्प झालेले दिसून येतात. हे अनौद्योगिकरणाचे कारण सांगता येईल. वाहतूक व दळणवळण सुधारणा वाहतूक आणि दळणवळण मग बैलगाडीची वाहतूक असेल रेल्वे असेल रस्ते असतील जहाजे असतील
समुद्रमार्गे असेल, अंतर्गत व्यापार असेल, बाह्य व्यापार असेल, म्हणजे वेगवेगळ्या सुविधा या इंग्रज राजवटीच्या काळामध्ये त्यांचा माल विकण्यासाठी म्हणूया, बाहेर पाठवण्यासाठी या दळणवळण सुविधाचा त्यांनी सुधारणा केलेल्या आपल्याला दिसून येतं. हा एक मोठं कारण सांगतात. जसं मुंबई ते ठाणे ते मुंबई अशा पद्धतीची रेल्वे सुरू केलेली आहे. म्हणजे का, तर इकडून त्या ठिकाणी त्या टोकापर्यंत प्रवास करता यावा, माल विकता यावा, हाही त्यामागचा उद्देश असलेला दिसून येतो. त्यामुळे भारतीय उद्योग ठप्प झालेले दिसतात. त्यांच्या मालाला अधिक मागणी आलेली दिसते. पुढचं आपल्याला कारण सांगता आहे अनुदीकरणाचं इंग्रजी शिक्षण प्रणालीचा प्रभाव. इंग्रजी शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे असं म्हटलं जातं. म्हणजे पारंपरिक पद्धतीने शेती, पारंपरिक पद्धतीची मातृभाषेतून शिक्षण, मराठी भाषेतून शिक्षण, मराठीबरोबर इतर इंग्रजी विदेशी भाषेचाही वापर होणं गरजेचं आहे. म्हणजे या इंग्रजी शिक्षणामुळं इतर वेगवेगळे पाश्चात्य विद्वान असतील, तत्त्वज्ञान असेल, साहित्य असेल, ह्या साहित्याचा वापर हिंदी लोक करू लागले. त्यांचं ज्ञान वाढलं गेलेलं आपल्या दिवशी आणि ह्याच्यातूनच औद्योगिकीकरणाची प्रक्रिया सुरू झाली. इंग्रजी शिक्षण प्रणालीचा प्रभाव या लोकांवर पडलेला आपल्या आणि त्या लोकांचा प्रभाव आपल्या भारतीय लोकांवर पडला आणि वेगळे सुधारक म्हणूया आपण या इंग्रजी तत्त्वज्ञानाकडे वळालेले आपल्याला दिसून येतात. औद्योगिकीकरणाची अशी वेगळी कारणे आपल्याला मालिका सांगता येईल. त्याचबरोबर औद्योगिकीकरणाची परिणाम काय झालेले आहेत, तर पहिला परिणाम सांगता येईल भारतीय कारागीर बेरोजगार. म्हणजे याचं पहिलं कारण सांगता येईल भारतीय कुशल कारागीर, हस्तकला व्यवसाय, उद्योग हा भरभराटीला आलेला असताना मध्ययुगाच्या काळानंतर इंग्रज राजवटीच्या काळात या भारतीय कारागिरावर उपासमारीची पाळी आलेली आपल्या दिवशी. कशामुळं आली, तर औद्योगिकीकरणाचा फटका या अर्थव्यवस्थेवर, ग्रामीण जीवनावर झालेला आपल्या दिसून येतं. त्यामुळे ग्रामीण भागातील जे कुशल कामगार आहेत, त्या कुशल कामगारांचा जो व्यवसाय आहे तो व्यवसाय काय झाला, ठप्प झाला. म्हणजे त्याच्या व्यवसाय हाताला कामच राहिले नाही आणि औद्योगिकीकरणाच्या ह्याच्यामुळे ते कारखान्यामध्ये तेच काम कारखान्यामध्ये वेगळ्या वस्तू तयार व्हावं लागल्या, आकर्षक वस्तू व्हावं लागल्या. त्यामुळं ग्रामीण भागातील कारागीर हा बेरोजगार झालेला आपला दिसतो. हे महत्त्वाचं कारण औद्योगिकीकरणाचं सांगता येईल. दुसरं, खेड्यांची स्वयंपूर्णता नष्ट झाली. खेड्यांची स्वयंपूर्णता नष्ट झाली म्हणजे खेडं ही स्वयंपूर्ण होती, परिपूर्ण होती, परंतु औद्योगिकीकरणाचा फटका या खेड्यांवर झालेला आपल्याला दिसून येतो. त्यामुळं खेडे लुप्त व्हायला लागली. खेड्यांमध्ये उदासीनता आलेली आपल्या दिसून येते आणि मजुरांचा, कुशल कारागिरांचं घर हे कारखाना होता, तो कारखाना काय झाला, बंद झाला आणि त्याला शहराचा रस्ता धरावा लागला. कारखानदारी शहरामध्ये थाटलेली दिसते, शहराकडे त्याला वळावं लागलेलं आहे. म्हणजे हाताला काम मिळण्यासाठी शहराकडे त्यांना धाव घ्यावी लागलेली आपल्याला दिसून येते. म्हणजे खेड्यांची स्वयंपूर्णता या औद्योगिकीकरणाच्या तडाख्यामध्ये ती सापडलेली आपल्याला दिसून येते. शहरीकरण सुविधा म्हणूया, शहरीकरण सगळ्या सुविधा मिळालेल्या आपल्याला दिसून येतात. शहरीकरण आणि ग्रामीण आणि शहरी असे दोन विभाग निर्माण झालेले आपल्या. म्हणजे शहराकडे सगळ्या सुविधा मिळू शकतात, खेड्याकडे मिळू शकतात. लोकांचे लोंढे शहरीकरणाकडे वळालेले आपल्या दिसून येतात आणि औद्योगिकीकरणाचा हा एक परिणाम झालेला आपल्याला दिसून येईल. नंतर मूलभूत गरजांवर ताण. मूलभूत गरजा म्हणजे काय, तर अन्न, वस्त्र, निवारा ह्या मूलभूत गरजा असलेल्या आपल्याला दिसून येतात. म्हणजे ह्या मूलभूत गरजा मिळवणेसुद्धा अशक्य झालेलं आपल्याला दिसून येतं आणि त्या मिळवण्यासाठी स्पर्धा सुरू झालेल्या आपल्याला दिसून येते. म्हणजे ग्रामीण भागातील लोकांना, जनतेला रोजगाराच्या संधी वाटा मिळवण्यासाठी त्यांना शहराकडे धाव घ्यावी लागलेली दिसते. म्हणजे मूलभूत गरजा, सर्वसामान्य गरजा भागवण्यासाठी सुद्धा त्यांना काय करावं लागले, शहराचा रस्ता धरावा लागलेला आपल्याला दिसून येईल. म्हणजे अशा पद्धतीने औद्योगिकीकरणाचा वेगळा फटका ह्या भारतीय अर्थव्यवस्थेवर, ग्रामीण जीवनावर झालेला आपल्याला दिसून येतो. नंतर प्रदूषणामध्ये काय झालेली वाढ झालेली आपल्याला दिसून. प्रदूषण म्हणजे आरोग्याच्या सुविधा निर्माण झाल्या असतील,
जलप्रदूषण असं वेगळे प्रदूषण निर्माण झालेलं आपल्याला दिसून येईल. म्हणजे हे सगळं कशामुळं? औद्योगिकरणमुळं, कारखानदारीमुळं प्रदूषण. म्हणजे गावं शुद्ध हवा मिळनाशी झालेले आपल्याला दिसून येईल. हे अनौद्योगिकरणाची वेगळी कारणे, परिणाम आपल्याला सांगता येईल. भारतामधील आपलेपणा संपुष्टात आला. भारतीयांमधील जे आपलेपणा होता, आपुलकीची भावना होती, ही आपुलकीची भावना या अनौद्योगिकरणाच्या काळामध्ये, इंग्रज राजवटीच्या काळामध्ये ही लयाला गेलेली दिसते, संपुष्टात आलेले आपल्याला दिसून येते. म्हणजे एकमेकांना विसरले गेले की काय अशी परिस्थिती. म्हणजे गाव हे स्वयंपूर्ण होतं, बळकट होतं, परंतु या औद्योगिकरणाच्या झपाट्यामध्ये, अनौद्योगिकरणाच्या ह्याच्यात ही भारतीय खेडी सापडली गेलेली आपल्या दिवसात. अशा पद्धतीने आपल्याला त्याचे वेगळे परिणाम सांगता येतील. पुढचा आपल्याला घटक सांगता येईल आधुनिक उद्योगांचा विकास, डेव्हलपमेंट, मॉडर्न इंडस्ट्रीज. आधुनिक म्हणजेच नव्या पद्धतीचा. आधुनिक भारतातील कापड उद्योग म्हणजे वेगळे उद्योगांचा विकास झालेला आपल्याला दिसून येतो. उद्योग म्हणजे छोटा मोठा उद्योग म्हणूया आपण, तसं आधुनिक भारतातील कापड उद्योग, भारतीय कापड उद्योगास प्रारंभ झालेला आपल्याला दिसून येतो. म्हणजे 1851 ते 1887 या काळामध्ये वेगळ्या ठिकाणी, मग मुंबई असेल, परदेश असेल, या वेगळ्या ठिकाणी कापड गिरण्या सुरू झालेल्या, उद्योगाला चालना मिळायला दिसते. परकीय व्यापारात वाढ झालेली आपल्याला दिसून. 1887 ते 1914 म्हणजे स्वातंत्र्य, पहिल्या महायुद्धाच्या अगोदरच्या काळामध्ये परकीय व्यापारात मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आपल्याला दिसून येते. म्हणजे अशा पद्धतीने आधुनिक विकास, उद्योगांचा विकासाला काय बसले, उद्योग वाढत गेलेले आपल्याला दिसून येतात. पहिल्या महायुद्धानंतरचा कालखंड, निर्याती टप्पा 1939 ते 1947. म्हणजे पहिल्या महायुद्धानंतर आणि दुसऱ्या महायुद्ध या दरम्यानच्या काळामध्ये वेगळ्या घडामोडी घडलेल्या आपल्याला दिसून येतात. म्हणजे हे कापड उद्योग, कुटीर उद्योग म्हणूया, रेशीम उद्योग म्हणूया, वेगळे उद्योग, रेल्वे उद्योग म्हणूया, खाणकाम उद्योग म्हणूया, वेगळे उद्योग सुरू झालेले आपल्याला दिसून येतात. भारतातील खाण उद्योग, पुढचा आपल्याला मुद्दा सांगता येईल भारतातील खाण उद्योग. खाण उद्योग म्हणले की कठीण दगडी कोळसा अशा स्वरूपाचा उद्योग असलेला आपल्याला दिसून येईल. म्हणजे दगडी कोळशाच्या शोधानंतर खाण उद्योगामध्ये भांडवल गुंतवले जाऊ लागलेले आपल्याला दिसून येतात. म्हणजे अगोदर खाणीकडे लोक दुर्लक्ष केले जातात, कापड उद्योगच भरभराटेला आला. म्हणजे कापड उद्योगानंतर पलीकडे लक्ष कुठं गेले तर खाण उद्योगाकडे गेलेले. दगडी कोळशाच्या शोधानंतर खाण उद्योगाला प्रोत्साहन मिळत गेलेलं आपल्या दिसून. खाण उद्योगातून आधुनिक युगाची सुरुवात झाली असंही म्हटलं तर वावगं ठरणार नाही. इसवी सन 1815ला राणीगंज खाणीतून ही सुरुवात झालेली आपल्याला दिसून येते. म्हणजे सुरुवातीस कोळशास मागणी कमी होती, का कोळसा घ्यायचा आणि त्याचं उत्पादन आहे, पण त्या उत्पादनाचा फायदा व्हावा असं वाटलंच नाही. पण नंतर ज्यावेळेस रेल्वे सुरू झाली, कारखानदारी सुरू झाली आणि या कारखान्यामध्ये या दगडी कोळशाचा जास्तीत जास्त वापर व्हायला लागला, मागणी जास्तीत जास्त. नंतर रेल्वेसाठी कोळशाचा उपयोग केला जाऊ लागला. म्हणजे रेल्वे उद्योगासाठी, रेल्वे वाहतुकीसाठी या कोळशाचा उपयोग केलेला आपल्याला दिसून. कोळशाच्या खाणीमध्ये वाढ झालेली दिसून येते. म्हणजे वेगळ्या खाणी, वेगळे शोध लागले आणि ह्या वेगळ्या शोध लागल्यामुळं कोळशाच्या खाणीत वेगळ्या वाढ झाली आणि त्याचा उपयोग वेगळ्या कारखानदारीसाठी, रेल्वेसाठी होऊ लागला. 1894मध्ये भारतात 54,000 टन कोळसा निर्यात केला जात असा. म्हणजे भारतातून बाहेरच्या ह्याच्यात कोळसा निर्यात केला गेलेला आपला दिसतो. दरवर्षी 8,50,000 टन कोळसा आयात केला जात असायचा. म्हणजे अशा पद्धतीने कोळशाच्या मागणीला मोठ्या प्रमाणात मागणी आलेली आपल्याला दिसून येते. पहिल्या महायुद्धाच्या कालखंडात कोळशाच्या मागणीत वाढ झाली, आफ्रिकामध्ये जास्त झालेले आपल्याला दिसून येते. कोळशाची स्पर्धा सुरू झाली. म्हणजे वेगळ्या ठिकाणी शोध लागले आणि कोळशाच्या खाणी उपलब्ध झाल्या. 1920 ते 1940 म्हणजे पहिल्या महायुद्धानंतर दुसऱ्या महायुद्धाच्या दरम्यानच्या काळात वेगळ्या कोळशामध्ये स्पर्धा सुरू झाली. म्हणजे चढाओढ सुरू झालेली आपल्याला. 29 दशलक्ष टन कोळसा विपुक्त ठरलेला आपल्याला दिसून येतं. अशा पद्धतीने कोळशाच्या खाणी, कोळशाचा शोध, त्याची उपलब्धता हे वाढत गेलेली आपल्याला. म्हणजे कोळशाबरोबर लोह आणि पोलाद उद्योग, भारतात छोटे मोठे उद्योग, अवजड उद्योग सुरू झालेले आपल्याला दिसून येतात. लोह पोलाद उद्योग प्राचीन काळापासून चालत आला आहे.
जमशेदजी टाटा यांनी पोलाद उद्योग सुरू केलेला आपल्याला दिसून येतो. चंद्रपूर विभागातील खनिज लोखंडाच्या साठ्यासंबंधी जर्मन तज्ज्ञ अहवालाने प्रभावित होऊन भारतात लोह पोलाद उद्योग स्थापन करण्याची प्रेरणा त्यांना मिळालेली दिसते. अमेरिकन तज्ज्ञ मंडळ चंद्रपूर जिल्ह्यातील चांदा व मध्य प्रदेशातील दूग येथील कोळशाची पाहणी करण्यात आली. पी.एन. बोसच्या मदतीने मयूरगंज भागातील साक्षी येथे कारखाना उभारण्यात आला होता. टाटा आयर्न स्टील कंपनी या नावाने ओळखली जाऊ लागलेले आहे. म्हणजे लोह पोलाद बघा, उदाहरण आपल्याला द्यायचं झालं तर गुप्त काळामध्ये चंद्रगुप्त विक्रमादित्य दुसरा यांनी लोह पोलाद दिल्लीजवळ कुतुब मिनार शेजारी एक लोहस्तंभ उभारलेला आपल्याला दिसून येतो. 4थ्या शतकामध्ये म्हणजे लोह पोलादाची निर्मिती आधुनिक काळात नाही तर प्राचीन काळामध्ये सुद्धा 4थ्या शतकामध्ये सुद्धा झालेले आपल्याला दिसून येईल. हे आपल्याला इथं सांगता येईल. टिस्को कंपनी, टाटा आयर्न अँड स्टील कंपनी भारतीय भांडवलावर आधारलेली पहिली कंपनी असलेली आपल्याला दिसून येईल. या कंपनीची नोंदणी 1907 वरून 1908ला ती प्रत्यक्षात सुरू झालेली दिसून येते. म्हणजे अशा पद्धतीने वेगळ्या कंपन्या ह्या थाटल्या गेलेल्या आपल्याला दिसून येतात. लोह पोलाद उद्योगाचा विकास झालेला आपल्याला दिसून येतो. 1830 ते 1907 टाटा आयर्न स्टील कंपनी नावाने ती पुढं आलेली आपल्याला दिसून येते. जमशेदपूरला भारतीय रेल्वे पोल 10 वर्ष 20,000 टन पोलाद पुरवत असत. म्हणजे टाटा नाव घेतलं की आपण लोह पोलादाच्या ह्याच्यामध्ये अग्रेसर असलेला आपल्याला दिसून येईल. 1918 ते 1921 इंडियन आयर्न अँड स्टील कंपनी स्थाटली गेलेली आपल्याला दिसून येईल. म्हैसूर आयर्न वर्कर्स इत्यादी. जहाजबांधणी उद्योग पाश्चात्य देशात औद्योगिकरणातूनच शोध लागले. दैनंदिन जीवनात उपयोग वाफेचे इंजिन इत्यादी मात्र ईस्ट इंडिया कंपनीला यात रस नव्हता. म्हणजे हे सगळं करत असताना ईस्ट इंडिया कंपनीने या व्यवसायाकडे दुर्लक्ष केलं की काय, त्याच्या इंटरेस्ट नव्हता, रस नव्हता, हे आपल्याला इथं सांगता येईल. कलकत्ता बर्मा स्टीम नेव्हिगेशन कंपनी 1863 चितगाव, सिंगापूर, अंदमान बेट, सुएझ कालवा निर्मितीसाठी 1869 ते 70. म्हणजे वेगवेगळे कंपन्या ह्या थाटल्या गेलेल्या आपल्याला दिसून येतात. जहाजबांधणी क्षेत्रात भारताची पिछेहाट झालेली दिसून येते. 1840 भारतात वर्चस्व 1/3 वाहतूक सागरी मार्गाने केली दिसते. म्हणजे जहाजबांधणीच्या ह्याच्यात तो मागं पडला की काय भारत, म्हणजे त्याच्यामध्ये तो पुढे यावा, अग्रेसर व्हावा, यासाठी वेगळे उद्योग भारतामध्ये वेगळे उद्योग कंपन्या ह्या थाटलेल्या आपल्याला दिसून येतात. ब्रिटिश सरकारचे पक्षपाती धोरण, ब्रिटिशांचे हे सरकारचे पक्षपाती धोरण असेल, एकाला जवळ करायचं एकाला लांब करायचं, अशी भूमिका दुटप्पी भूमिका असलेली आपल्याला दिसून येईल. ब्रिटिशांची मक्तेदारी म्हणजे वेगळ्या कंपन्यावर वेगळ्या उद्योगावर ब्रिटिशांची आपली मक्तेदारी असावी, आपला हुकूम असावा, आपला राज चालावा, आपल्या मर्जीने कारभार करावा, कंपनी थाटावी, हेही ह्या ब्रिटिशांचं धोरण असलेलं आपल्याला दिसून. म्हणजे जास्तीत आपलं नियंत्रणाखाली तो एखादा उद्योग चालावा, हे यातून सांगता येईल आपल्याला. जहाजासाठी वापरण्यात येणारे लाकूड वाफेचे इंजिन लोह, म्हणजे जहाजासाठी वापरण्यात येणारे लाकूड हे चांगल्या प्रतीचं असलं पाहिजे. वाफेचे इंजिन लोह, वेगळे उद्योग, वेगळ्या वस्तू हे तयार केले गेलेले आपल्याला दिसून येईल. याच्यातून उद्योग हा भरभराटीला आलेला दिसून येतो. रेल्वे उद्योगाचा विकास, पुढचा आपल्याला घटक सांगता येईल रेल्वे उद्योगांचा विकास, डेव्हलपमेंट ऑफ रेल्वे इंडस्ट्री. म्हणजे इंग्लंडमध्ये झालेल्या औद्योगिक क्रांतीचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे व्यापारासाठी तसेच दळणवळणासाठी इंग्लंडमध्ये रेल्वे वापर सुरू झाला. भारताने रेल्वे जाळे निर्माण करण्यासाठी इंग्लंडच्या मदतीचा उपयोग करून घेतला. डलहौसीने रेल्वे विकासात चालना दिली दिसते. 1853 मुंबई ते ठाणे रेल्वे सुरू झालेली आहे. म्हणजे रेल्वे उद्योगाचा विकास, म्हणजे इंग्रजांनी आपलं स्वार्थी धोरण रेल्वे उद्योगाला विकासाला प्रोत्साहन दिलेलं दिसते. रेल्वे उद्योग, भारतीय रेल्वे वाहतुकीस सुरुवात झाली 1853 ते 14 डब्याची रेल्वे, 3 डब्याची रेल्वे असलेले आपल्याला दिसून. म्हणजे सुरुवातीचा काळ हा. आणि ही रेल्वे कशासाठी तर वाहतुकीसाठी, त्यांच्या मालाचा
सहजपणे प्रवास करता यावा, माल एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी सहजपणे पाठवता यावं म्हणून दळणवळणाच्या सुविधा निर्माण केलेल्या दिसतात. भारतीय रेल्वे मार्ग बांधणी 1849 कंपनी 99 वर्षासाठी घेतलेली आपल्याला दिसून येते आणि त्या ह्याच्यातून बांधणी तयार करून वेगळे रेल्वे प्रकल्प सुरू केलेले आपल्याला दिसून येतात. आज आता बघितलं तर आपण आज वेगवेगळे रेल्वे प्रकल्प आज दिसतात. म्हणजे वेगळ्या ह्यानी वाहतूक सहजपणे सुरक्षितपणे झालेले आपल्याला आज दिसून येते. रेल्वे मार्गाचे व्यवस्थापन म्हणजे रेल्वे मार्गाचं व्यवस्थापन म्हणूया, संचालक मंडळ म्हणूया, अधिकारी वर्ग, प्रशासन नेमलेले आपल्याला दिसून येते. म्हणजे रेल्वेचं कामकाज सुरळीतपणे चालावं, व्यवस्थितपणे चालावं, त्याच्यावर देखरेख ठेवण्यासाठी व्यवस्थापन मंडळ, संचालक मंडळ, विश्वस्त मंडळाची स्थापना झालेली आपल्याला दिसून येते. नव्या कंपनीची स्थापना भारतात 29,000 मैल रेल्वे रांगाची बांधणी झालेली आपल्याला दिसून. म्हणजे नव्या कंपन्या हळूहळू वेगळ्या कंपन्या काय झालेल्या आहे, विकसित होऊ लागलेल्या आपल्याला दिसून येतात. महायुद्धाचा कालखंड 1300 मैल लांबीचे लोहमार्ग तयार झालेले आहेत. म्हणजे पहिलं महायुद्ध आणि दुसरं महायुद्ध असे 2 महायुद्धाचे कालखंड पडलेले आपल्याला दिसून. आणि या महायुद्धाच्या काळामध्ये 1300 मैल लांबीचे रेल्वे मार्ग तयार करण्यात आलेले आहे. म्हणजे सहजपणे मग युद्धसामुग्री असं सैन्य असते एका ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी सहज नेता यावं म्हणून रेल्वे मार्ग तयार केलेले आपल्याला दिसून येतात. सर विल्यम अकवर्थ समितीच्या वेगळ्या शिफारशी म्हणजे रेल्वे उद्योग विकासासाठी वेगळ्या शिफारशी केलेल्या आपल्याला दिसून येतात. रेल्वेचे शासकीय व्यवस्थापन म्हणजे शासनाचं नियंत्रण, शासकीय अधिकारी म्हणूया आपण, त्यांचं नियंत्रण, त्यांचं व्यवस्थापन असलेलं आपल्याला दिसून येते. रेल्वे बोर्डची नियुक्ती केलेली आपल्याला दिसून येते. 1905 व्यापारी, प्रवासी प्रतिनिधी, केंद्रीय, स्थानिक अशा वेगळ्या अधिकारी रेल्वे बोर्ड असलेला आपल्याला दिसून येईल. प्रत्येक ह्याच्यातून त्यांची निवड केलेली आपल्याला दिसून येते. आर्थिक व्यवस्थापन म्हणजे आर्थिक वेगळा व्यवसाय, आर्थिक दृष्टिकोनातून व्यवस्थापन हे रेल्वेने केलेलं आपल्याला दिसून येतं. म्हणजे रेल्वे बजेट म्हणूया आपण, या संदर्भात आपल्याला सांगता येईल. नंतरचा पुढचा घटक आहे भारतीय कामगार चळवळ आणि फॅक्टरी ॲक्ट. हा महत्त्वाचा घटक असलेला आपल्याला दिसून येईल. यामध्ये वेगळे भारतीय कामगार चळवळ कशी विकसित झालेली आहे आणि या कामगार चळवळ का करावी लागली आणि या चळवळीचा फायदा त्या कामगाराला कितपत झाला हे आपल्याला याच्यातून सांगता येईल. म्हणजे औद्योगिकरणाच्या परिमाणातून कामगार चळवळीचा उदय झालेला दिसतो. 19व्या शतकातील कामगारांची स्थिती दयनीय अशी होती, भयावह असे होते. 8-8 तास, 12-12 तास, 18-18 तास त्यांना काम करावं लागत. म्हणजे वेगळे कायदे बघा, फॅक्टरी ॲक्ट आलं आहे 1942. म्हणजे कायदा करावा लागला कंपनीला, कायदा. मग कंपनी म्हणले की कामगाराच्या हिताचे कायदे होणं गरजेचं आहे. म्हणजे कामगाराची स्थिती कशी होती ते वेगळे मुद्दे आपल्याला इथं सांगता येतील. शिक्षणाचा अभाव म्हणजे हे कामगार हा शिक्षणाचा त्याला अभाव होता. म्हणजे त्याला हलकं-सुलकं काम करावं लागत असतं. शिक्षण असतं तर त्याला चांगल्या पद्धतीचं काम मिळालं असतं. म्हणजे तो शिक्षणापासून तो अलिप्त आहे, निरक्षर आहे. प्रभावी नेतृत्वाचा अभाव आहे. म्हणजे प्रभावी नेतृत्व, चांगलं गुण, कौशल्य त्याला जर असतं तर कदाचित तो मोठ्या ह्याच्यावर गेला असता, पदावर जाऊन बसला असता. पण नाही, प्रभावी नेतृत्वाचा त्यांच्यामध्ये अभाव असलेला आपल्याला दिसून येतो. त्यामुळे कामगार वर्गाची स्थिती ही दयनीय झालेली आपल्याला दिसून येते. सामाजिक सांस्कृतिक भिन्नता असलेल्या आपल्याला दिसून येते. म्हणजे सामाजिक वेगळे स्तर, सांस्कृतिक भिन्नता असलेल्या आपल्याला दिसून येते. त्या कामगारांच्यामध्ये युनिटी, एकता नसलेली आपल्याला दिसून येते. मग वेगळ्या समाजातील वर्गातील लोक असावेत असंही इथे आपल्याला सांगता येईल. त्याचबरोबर एकीची भावना नव्हती, निष्ठा नव्हती. कंपनीविषयी निष्ठा पाहिजे, आपल्याविषयी निष्ठा पाहिजे, कामावर निष्ठा असायला हवी. कामावर निष्ठा असली तर ते चांगलं काम होईल. कामावर निष्ठा नसेल तरच काम चांगलं होणार नाही. अशी वेगवेगळी कामगार चळवळीचे वेगळे कायदे म्हणूया, वेगळी कारणे
पार्श्वभूमी तयार झालेली आपल्याला दिसून येते. त्याचबरोबर आर्थिक दर्जा निकृष्ट आर्थिक दर्जा, निरक्षर कौशल्य असे वेगवेगळे असलेलं आपल्याला दिसून. म्हणजे आर्थिक दर्जा हा म्हणजे राहणीमान त्याचं हे आहे, निरक्षर आहे, सुधारलेला नाही, शिकलेला नाही, कौशल्य नाही, कोणतेच गुण नसल्यामुळं तो काय झाला आहे, मागास राहिलेला आपल्याला दिसून येतो. अशा पद्धतीने शिक्षणाचा अभाव वेगळे त्याच्यातले हे घटक असलेले आपल्याला दिसून. कामगार चळवळीची कारणे काय आहेत? कामगाराला चळवळ का करावी लागली? त्यांच्या हितासाठी, त्यांच्या हक्कासाठी भांडावं लागलेलं आहे, त्यासाठी त्यांना लढा द्यावा लागलेला आहे, क्रांती करावी लागली, चळवळ करावी लागलेली आपल्याला दिसून येते. इंग्लंडमधील कामगार चळवळीची प्रेरणा इंग्लंडमधील कामगार चळवळीची प्रेरणा घेऊन भारतीय कामगारांनी सुद्धा काय केलेलं आहे, बंड केलेलं दिसतंय. त्यांच्या हक्कासाठी, त्यांच्या न्यायासाठी भांडावं लागलेले. फ्रेंच राज्यक्रांती बघा, फ्रेंच राज्यक्रांतीसुद्धा झालेली आणि फ्रेंच राज्यक्रांतीचाही परिणाम या भारतीय कामगारावर झालेला दिसून येतो. अशा पद्धतीने कामगार चळवळीची वेगळी कारणं सांगतात. नंतर 1892चा फॅक्टरी ॲक्ट, ज्या कारखान्यात 4 महिन्यापेक्षा अधिक काळ 50 किंवा त्यापेक्षा अधिक मजूर काम करतात त्या कारखान्यामध्येच हा कायदा लागू करण्यात येईल. म्हणजे वेगळी बंधनं कारखानदारीवर, उद्योगावर आलेली आपल्याला दिसून येतात. त्या कारखान्यामध्येच हा कायदा लागू करण्यात येईल. स्त्री कामगारांना सकाळी 6 ते सायंकाळी 7:30पर्यंत कारखान्यात काम करण्यास बोलावावे. 1911चा फॅक्टरी ॲक्ट, 1908 साली कामगारांनी देशव्यापी संप पुकारलेला दिसून येतो. म्हणजे वेगवेगळे बंधनं आलेले दिसतात. एवढीच पाहिजे संख्या, तेवढीच पाहिजे. महिला नोकरदार वर्गांना सकाळी आणि संध्याकाळी एवढीच ड्युटी असली पाहिजे, अशा पद्धतीचे वेगळे नियम कंपनीला घालून दिलेले आपल्याला दिसून येतात. 1908 साली कामगारांनी देशव्यापी संप करावा लागला, पुकारला. कामगारांसाठी वयाचा दाखला सक्तीचा असावा. म्हणजे वयसुद्धा महत्त्वाचं आहे. बालमजुरीचा प्रश्न निर्माण झालेला आपल्या दिवशी. आज बालमजुरीचा तर कायदा आहे, जो बालमजुराला कामावर ठेवत अल्पवयीन मुलं असतील अशांना आता त्या संदर्भातला कायदा असलेला आपल्याला दिसून येतो. म्हणजे कामगारांसाठी वयाचा दाखला सक्तीचा असलेला आपल्याला दिसून येईल. बालकामगारांची कामाची वेळ 6 तास निश्चित केलेली दिसते. 6 तासापेक्षा जास्त काम असू नये. त्यांना शिक्षणाकडे वळावं, शिक्षणाची त्यांना गोडी लागावी, हाही त्यामागचा हेतू असावा. बालकामगारांची कामाची वेळ 6 तास निश्चित करावी. पुरुष कामगारांचे कामाचे 12 तास करण्यात आले. म्हणजे पुरुषांचे कामाचे तास वाढवलेले आपल्याला दिसून येतात. शिफ्ट नसलेल्या कारखान्यात कामगारांच्या कामाची वेळ पहाटे 5 ते सायंकाळी 7पर्यंत करण्यात आली. कामगारांच्या आरोग्याविषयी अनेक नवीन नियम करण्यात आले. म्हणजे वेगळे कामाची सुट्टी असावी, आठवड्यात एक सुट्टी असावी. कामगारांच्या हिताचे वेगळे कायदे केले गेलेले आपल्याला दिसून येतात. कामगारांच्या आरोग्याविषयी अनेक नियम तयार करण्यात आले. आरोग्याच्या सुविधा, पगारी सुट्टी, आरोग्याच्या दवाखाने, हे सगळ्या सुविधा मिळाव्यात यासंबंधीचे वेगळे नियम केले गेले दिसतात. 1922चा फॅक्टरी ॲक्ट आलेला आहे. लाला लजपतराय ऑल इंडिया ट्रेड युनियन कॉर्पोरेशन स्थापना केलेला आपल्याला. 20पेक्षा अधिक कामगार संख्या व यांत्रिक शक्तीचा वापर करणाऱ्या कारखान्याला हा कायदा लागू केलेला आहे. म्हणजे भारतामध्ये अशा वेगळ्या कामगार चळवळी ॲक्ट ह्या करावा लागलेल्या आपल्याला दिसून येतात. कायदा करावा लागला म्हणजे भारतीय जनतेला, कामगारांना याचा जास्तीत जास्त फायदा व्हावा, हाही त्यामागचा हेतू असलेला आपल्याला दिसून. प्रांतिक सरकारच्या मान्यतेने 10पेक्षा कमी कामगार संख्या असलेल्या व यांत्रिक शक्तीचा वापर करणाऱ्या व अथवा न करणाऱ्या कारखान्यासाठी सक्ती केलेली आपल्याला दिसून, कायदा केलेला आपल्याला दिसून. अशा पद्धतीने वेगळे कायदे कामगारांच्यासाठी केलेले आपल्याला दिसून येतात. 1934चा फॅक्टरी ॲक्ट, 1929मध्ये व्हिटले यांच्या अध्यक्षतेखाली भारतात लेबर कमिशन नेमण्यात आलं. त्यांनी काही शिफारशी केलेल्या आहेत, त्या पुढील प्रमाणे सांगतात. म्हणजे कारखान्याचे हंगामी व कायम असे 2 विभाग करण्यात आले होते. हंगामी म्हटलं की तात्पुरते, हंगामापुरतं, आणि कायम म्हटलं की दररोजचे कायमस्वरूपी असलेले कामगार, अशी त्याची विभागणी केलेली आपल्याला दिसून येते.
कायम कामगारांचे कामाचे तास 10 तास होते. हंगामी कामगारांचे कामाचे तास 11 तास होते. म्हणजे अशा पद्धतीने वेगळे विभाजन हे केलेले होते. म्हणजे कायमस्वरूपी कामगारांना 1 तास कमी काम करावं लागत असायचं. हंगामी कामगारांचं 1 तास जादा काम करावं लागत असेल. बाल कामगारांचे कामाचे 5 तास होते. म्हणजे बाल कामगारांना त्याच्या निमे कामाची विभागणी असलेले आपल्याला दिसून येते. अशा पद्धतीने आपण वेगळे कामगार फॅक्टरी ॲक्ट बघितलेला आहे. आपण पुढचं प्रकरण आपण बघणार आहे. व्यापार अंतर्गत आणि परकीय व्यापार कसा होता. आपण इथं थांबूया. धन्यवाद.